विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय 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 हरी जय जय विठोबा रखुमाई. जय 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 हरे जय जय विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात की गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. महाराज गायलं पाहिजे, नाचलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे, फक्त कुठे? हरिनामामध्ये. परंतु आज आम्हाला देवाच्या नामस्मरणामध्ये नाचायची लाज वाटते. हा महाराज, आम्हाला नको तिथे महाराज लाज वाटत नाही, आणि हरिनामामध्ये लाज वाटल्याशिवाय असंच झालं महाराज. संस्कृतीचा ऱ्हास व्हायला लागला महाराज. आज जर चांगला बारीक विचार केला ना, आम्हाला भगवंताच्या नामस्मरणात नाचण्यात पुरुषार्थ वाटत नाही, आम्हाला डीजेच्या तालावर धांगड धिंगा घालण्यात आम्हाला पुरुषार्थ वाटतो, आहे की नाही? आम्हाला नको तिथे पुरुषार्थ वाटतो की नाही? आम्ही किती संस्कृती जपायला लागलो. या विश्वाच्या पाठीवर एकमेव असे भारतीय कल्चर, भारतीय संस्कृती किती महान आहे. एकमेव असा भारत देश की त्याला म्हटलं गेलं भारत माता, म्हटलं गेलं की नाही? आहे का कुठल्या देशाला हे संबोधन दिलं गेलं का? आईचं संबोधन भारत माता. कारण का या भारत देशामध्ये अजूनही एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी हा नियम अजून सुद्धा माझ्या भारत देशात जपला जातो. इतर देशामध्ये महाराज एक पत्नी वगैरे असलं काही नाही, डझन भर डबलच्या डबल डझन भर बायका केल्या तरी काही अडचण नाही. पण आजही माझ्या भारत देशामध्ये एक आईकडे नजर फिरवली तर दुसऱ्या आईकडे नजर फिरवण्याची ताकद होत. एक लक्षात ठेवा, भारतीय संस्कृतीचं महत्व सांगत असताना शिकागोच्या परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदजी सांगतात, तिथले फिलोसॉफर म्हणतात का हो तुमच्या भारत देशाचं कौतुक वर्णन करतात, असं काय तुम्हारे देश में ऐसी कौन सी बात है जो हमारे देश में नहीं, तुम्हारे देश में ऐसी कौन सी महानता है जो हमारे देश में नहीं. त्यावेळेस स्वामीजींनी उत्तर दिलं, ते तुम्हाला पटेल. तुम्हारे देश में माँ को छोड़कर हर औरत को पाप की नजरे से देखा जाता है, लेकिन मेरे भारत देश में पत्नी को छोड़कर हर औरत को माँ की नजरे से देखा जाता है. यही फरक तुम्हारे देश में और हमारे देश में. म्हणून मेरा भारत, अजून माझा भारत देश महानता आहे. निसर्गाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा एकमेव देश म्हणजे माझा भारत देश आहे. महाराज, हा तोच भारत देश आहे की ज्या देशामध्ये वडाची पूजा केली जाते. जरी भारतीय माय माऊलीच्या मनामध्ये तोच नवरा 7 जन्म मिळावा असं जरी भावना असली, परंतु निसर्गाविषयीची केलेली कृतज्ञता आहे. वडाचं पूजन म्हणजे निसर्गाला सांगणे, देवा तू आमच्यासाठी एवढं करतोस, एवढं फळ फूल चांगल्या पद्धतीने आम्हाला ऑक्सिजन देतोस, हे तुझी उपकार, तुझी पूजा करतोय, हे उपकार. कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे वटपौर्णिमा आहे. निसर्गाबद्दलची कृतज्ञता माझी माय माऊली रोज करते तुळशीला पाणी घालण्याच्या निमित्ताने. हे फक्त माझ्या भारत देशामध्ये होऊ शकतं. म्हणून मेरा भारत महान. हा तोच भारत देश की ज्या देशामध्ये महाराज त्या ठिकाणी शेतात राबणाऱ्या बैलाबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करते. पोळा नावाचा सण, त्या सणाच्या दिवशी नवरदेवासारखं त्याला सजवलं जातं, पुरणपोळीचा बेत खाऊ घातला जातो, गावभर त्याला नवरदेवासारखं हिंडवलं जातं. हे फक्त कुठे घडू शकतं? जनावराविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा फक्त कुठला देश असेल तो माझा देश आहे. म्हणून मेरा भारत. अजूनही माझ्या देशामध्ये मान मर्यादा, मोठ्यांबद्दलचं कौतुक, मोठ्यांबद्दलची मर्यादा त्या ठिकाणी पाहिली जाते. एक लक्षात घ्या महाराज, भारताची राष्ट्रपती होण्याचा पहिला बहुमान मिळवला महाराष्ट्राच्या पाटलीनबाईने. भारताच्या राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळवला महाराष्ट्राच्या पाटलीनबाईने. फॉरेन मध्ये गेली, विदेशात दौऱ्यावर गेली, तिथं जाऊन सुद्धा आपली महाराष्ट्राची पाटलीनकी विसरली नाही. ती म्हणजे खानदेश रत्न प्रतिभाताई पाटील. मनगटातली बाई वरती आली नाही, डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही महाराज. लक्षात आलं?
पाटलेनके दाखवली अख्ख्या विश्वाला. भारतीय नारी तिला असं म्हणतात, जी आल्या गेल्यांचा करते आदर, जी आल्या गेल्यांचा करते आदर, नवऱ्याची ठेवते कदर, डोक्यावर नेहमी घेते पदर, तिला म्हणावं इंडियन मदर. तिला म्हणावं भारतीय नारी. ही भारतीय नारीची परिभाषा माझ्या प्रतिभाताई पाटलांनी दिली. लक्षात आलं? पुण्यासारख्या शहरामध्ये ज्या मायमाऊलीने तुम्हाला चूल आणि मूल याच्यात न ठेवता उंबरट्याच्या बाहेर आणायचं काम केलं, कोणती मायमाऊली? सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षणाचा किंवा स्त्री शिक्षिकेचा बहुमान मिळवला. मग आता टीचर म्हटल्यावर, शिक्षिका म्हटल्यावर कसं राहायला पाहिजे होतं, आहे की नाही? साडी चोडी काही घालायची गरज आहे का? त्यावेळेस त्या नित्य पद्धतीने घालायला पाहिजे होतं, ड्रेस, पंजाबी ड्रेस, टी शर्ट वगैरे वगैरे. काही शिक्षिका होती ना, पण नाही. जगाला शिक्षण द्यायचंय पण आपल्या संस्कृतीला सोडून नाही, तर आपल्या संस्कृतीला धरून. म्हणून महाराज सावित्रीबाईंचा फोटो पहा, डोक्यावर पदर आणि कप्पाळभर कुक्कू लावलाय. हे महत्वाचं आहे. नवऱ्याच्या नावाचा काय लावलाय? कप्पाळभर कुंकू लावलाय. महाराज, नवऱ्याच्या नावाचा कप्पाळभर कुंकू लावणं हे म्हणजे कशाचं लक्षण आहे माहितीये का? हे ज्या म्हाताऱ्या महिला बसल्या आहेत ना, ज्यांनी अजून एक कप्पाळभर कुंकू लावलाय, त्या महिलांना विचारा तुम्ही, त्या म्हाताऱ्यांना, काय गो माय, तू एवढी नवऱ्याच्या नावाचा कप्पाळभर कुंकू का लावती? त्यावेळेस ती म्हातारी म्हणती, माय, जेवढं नवऱ्याचा नावाचा कुंकू कप्पाळभर लावला तेवढं नवऱ्याला आयुष्य जास्त भेटतं म्हणे. म्हणून बघा, त्या म्हातारींचे नवरे अजूनही नव्वदीत कसे खपकेच्या खपके, एकदम दणगाट. पेटी मास्तर बघा आमचे, इकडं इकडं, अजून बी कसे खपकेच्या खपके, 70-80 गाठले पण असे खपकेच्या खपके. आणि आताचे बघा तुम्ही टिकल्यावाल्यांची 40 डिलेट असं झाले. मला भारत देशाची महानता याच्यातच तुम्ही सुशिक्षित जरूर व्हा, भरपूर शिक्षण घ्या, परंतु आपल्या संस्कृतीला कधी विसरू नका. ऐका ना महाराज, जीवनामध्ये नाचलं पाहिजे, कुठे नको तिथे नाही. भगवंताच्या नामचिंतनात, हरिभजनामध्ये आपण तो आनंद घेतला पाहिजे, आहे की नाही? आणि तुम्ही म्हणा, आम्ही देवाच्या नामात नाचलो तर काय परिणाम होईल? त्याचा परिणाम सांगू तुम्हाला. तुम्ही जर हरिभक्तीत नाचलात तर त्याचा फायदा, देव सुद्धा तुमच्या बरोबर नाचल्याशिवाय राहणार. एक चिटाळी झाली ओ झाली ओ झाली ओ, एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंती, चंद्रभागे वाळवंती, माझा ज्ञान राजा गोपाळ्यातील वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळ्यातील वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची माझा ज्ञान राजा गोपाळाची वाटी. हो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, हो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेव बोला भंग, म्हणे देवा बोला भंग. हो जनी म्हणे ज्ञानदेव, जनी म्हणे ज्ञानदेव, जनी म्हणे ज्ञानदेव बोला भंग, बोला भंग. माझा ज्ञान राजा गोपाळ्यातील वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळ्यातील वाटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची वाटी, जय हो. माझा ज्ञान राजा गोपाळाची वाटी. हो, 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 हो. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळ्यासी वाटी. हो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, ओ नाचता नाचता देवाचा गणना पितांबर, सावध होई बोली ऐसे कबीर. महाराज भगवंत सुद्धा तुमच्या बरोबर नाचल्याशिवाय राहणार नाही. असं तसं नाही, धोतर सुटेपर्यंत नाचतो म्हणून नाचलं पाहिजे. हा बरं, तुम्ही नाचत असताना तुम्ही जर देवाच्या नामात नाचायला लागले, हरिनामात नाचायला लागले, म्हणजे जग काही शान आहे का हो? जग शान आहे का? हे एवढं उपराट्या बुद्धीचं हे. तुम्ही जर हरिनामात नाचायला लागले तर लगेच नाव ठेवणार,
पाहिलं गो माय कशी रामभाऊची सून कशी नाचती गो थै थै कीर्तनातच नाचती माय दिंडीतच नाचती माय. म्हणजे रामभाऊची सून हरिपाठात नाचते ती तिला खुपत नाही हे देखवत नाही आणि ची सून कुठेही नाचते तिथं मात्र तिचं लक्ष. तुम्ही जर हरिनामात नाचलात तर देव तुम्हाला काही कौतुक शाबासकी देईल का? अजिबात नाही. हे जग तुम्हाला नावं ठेवल्याशिवाय नावं अहो जाऊ द्या बाहेरची नावं ठेवतील यात काय नवल. तुमचे घरचेच तुम्हाला महाराज विष द्यायला सुद्धा मागे पुढे विचार केला. माझी मीराबाई गलीत गलीत नाचली विषाचा प्याला प्यावा लागला. बग घुंगारू बांधा मीरा नाची रे बग घुंगारू बांधा मीरा नाची रे. किंवा राजा जी ने विष का प्याला दिया हो राजा जी ने विष का प्याला दिया हो मानो जैसे अमृत पिया फिर भी मैं नाचूंगी नाचूंगी मैं तो नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. समाजाला काही करू द्या विषाचा प्याला जरी दिला तरी अमृत होण्याची ताकद मागे पुढे उभा राहील सांभाळी त्या भगवंतामध्ये. म्हणून भगवंताच्या नावामध्ये जगाने नाव ठेवलं तरी आपण काय करू नये. अभंगाच्या 3ऱ्या चरणात लाज भय शंका दुरावी ना मान 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 नकळे साधन या परीते नकळे साधन या परीते गायनात ओढे आपुलिया छंदे गायनात ओढे आपुलिया छंदे नकळे साधन या परते नकळे साधन या परते गायनाचे ओढे आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया अभंगाच्या 3ऱ्या चरणात मला सांगतात की लाज भय शंका दुराविला मान न कडे साधन या परती. जगाने नाव ठेवलं तरी महाराज लाज भय. तुम्हाला गोष्ट सांगू संसारामध्ये लाजावं परमार्थामध्ये लाजू संसारामध्ये घाबरावं भय परंतु परमार्थामध्ये भी. संसारात शंका घ्यावी पण परमार्थात कधी शंका घेऊ. संसारात मानपान ठेवा पण परमार्थात मानपानाची इच्छा करू. लाज भय शंका दुराविला मान न कडे साधन. त्याशिवाय साधन करणार नाही परमार्थात ना काका. परमार्थामध्ये लाजू नये घाबरू नये. हा तुम्ही जर परमार्थामध्ये लाजलात तर तुम्हाला भगवत भक्तीची प्राप्ती किंवा भगवत स्वरूपाची ओळख तुम्हाला आयुष्य गेलं तरी होऊ शकत. लाजू नये. जे भक्त लाजले नाही मीराबाई लाजल्या नाही. राजाची मुलगी म्हणले मी. नवरा म्हणतो तू राजाची बायको तुला कळत नाही का? राजाची मुलगी कळत नाही का? लोक नाव ठेवतात आपल्या खानदानावर बोट ठेवतात तुला कळत नाही का? तुझ्याबरोबर माझं लग्न झालंय ऐकत नाही का माझं? नवऱ्याचं ऐक. मीराबाई म्हणते तुम्ही फक्त माझ्या देहाबरोबर तुमचं लग्न झालंय म्हणले पण माझं लग्न जन्मोजन्मीचं त्या माझ्या श्यामसुंदर कन्हैयाबरोबर झालंय. तो मला 1000 वेळा धरून नाचवतो त्यात तुमचाही नाविलाज आणि माझाही नाविलाज. चला गोकुळामध्ये. त्या गोकुळात गेल्यानंतर सुद्धा त्या गोपिकांची अवस्था पाहिली. दही दूध लोणी विकण्यासाठी मथुरेत जायच्या पण तिथं दही घ्या तूप घ्या असं न म्हणता गोविंद घ्या कुणी गोपाल घ्या गी दामोदर घ्या कुणी हरी हरी घ्या गी असं म्हणायच्या.
मग असं म्हणल्यावर काही हे जग त्यांना कौतुक करेल का? मथुरेच्या गवड्यांनी हे त्या असायला लागल्या, म्हणजे येड्या आल्या बघले, पागल आल्या म्हणे गोकुळातल्या. या गोकुळातल्या पागल गवड्यांनी आल्या, दही दूध लोणी विकायला आल्या आणि दही घ्या तूप घ्या असं न म्हणता गोविंद घ्या गोपाल घ्या असं म्हणतात. तव तव हसती मथुरेच्या गी, मथुरेच्या गवड्यांनी हसायला लागल्या. पण लाजल्या गोपिका? अजिबात नाही. का? असं का घडलं? ही गोष्ट कधी घडते माहितीये का महाराज? ज्यावेळेस संसाराच्या नावे घालून या शून्यत्व घालून परिपूर्ण देवाशी आपण एकरूपता साधतो ना, तेव्हाची गोष्ट होते. हो मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, ज्योत जला दे प्रीत लगा दे, ज्योत जला दे प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले ओ बसी वाले. भगवंताच्या नामात एकरूपता साधावी लागते, त्याशिवाय होऊ शकत नाही. पहा ना गोपिकांची अवस्था कशी होती, गवळणीची अवस्था कशी होती. एक गवळण सकाळमध्ये काम करत होती. काम करता करता महाराज तिने मुरलीचा ध्वनी ऐकला आणि त्याच्या दिशेने धावू लागली. धावत असताना महाराज सासूबाई आडवी झाली. कुठं चालली का म्हणले तू? म्हणले मी आपल्या गावात सप्त्या आहे ना, म्हणले कीर्तन ऐकायला चालले. म्हणले तुला काही लाज बीज आहे की नाही? म्हणले हा आता नवीन करून आणली सोने. म्हणले घरातून पडती का? म्हणले तिकडं. ते म्हणले सासूबाई मी तर लाज माहेरात पण घालवली होती, देवाच्या नाद इथं बी घालवली, अजिबात जायचं नाही. म्हणले सासू म्हणते नाही ना सासूबाई, जाऊ द्या ना. सोनबाई आग्रह करते जाऊ द्या ना. जाईल राहील लगेच येऊन जाईल, काही वेळ लावणार नाही, लगेच भंडारा बी खाणार नाही, तसंच येऊन जाईल, जाऊ द्या ना मला. बरं ठीक आहे. सासू चांगली होती. जा म्हणले पण घरातलं काम करून जा. म्हणे काय? कैऱ्या कापून ठेवल्या आहे, रायतं तयार कर, त्याच्यामध्ये कैऱ्या कापलेल्या कैऱ्या भर, लोणचं तयार कर, बरणीत भर आणि निघून जा. ठीक आहे. आनंद वाटला. तिने घाईघाईत महाराज लोणचं बनवलं, ते बरणीत टाकलं. तिला एक मुलगी होती, तिचं नाव होतं अरणी. ती बाजूला येऊन उभी राहिली. ती म्हणते आई मी तुझ्या बरोबर येणार. हो बेटा ये, पण मला इथं काम करू दे, मग आपण दोघं जण जाऊ. ठीक आहे. तिने महाराज लोणचं बनवायला सुरुवात केली. लोणचं बनवलं, बरणी बांधली. खूप वेळ झाला होता, पूर्ण मुरलीत तिचं ध्यान एकरूप झालं होतं. आता प्रकार काय घडायला पाहिजे होता? बरणीला शिंक्यावर ठेवायला पाहिजे, मुलीला कडेवर घेऊन जायला पाहिजे ना. पण एवढा देहाचा विसर पडला महाराज. त्या मुलगीला बरणी समजून त्या मुली आरणीला बरणीच्या जागेवर ठेवून दिलं, आणि त्या बरणीला मुलगी समजून तिला कडेवर घेतलं, बरणीला, आणि निघाली महाराज. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे देवा, तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे, मन मोहिले रे. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, हळदीने मळवट भरी रे देवा, तुझ्या मुरलीच्या पायी रे. गाईचे वासरू म्हशीला छोडिले, म्हशीचे पारडू गाईला छोडिले, बैलाची धार कशी काढू रे हो हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे. मी बरणील घेऊन रस्त्याने जाते, ठगोमाय दगोमाय यमनामाय जमना म्हाताऱ्या बसल्या असत्या. गंगी म्हणती गाय ग माय कुठं चालली गो सकाळ सकाळ म्हणते, गंगी माय माझ्या हरणी मुलीला घेऊन मी कीर्तनाला चालली. ठाकू म्हणते कुठं अरणीच्या नादी लागते ग, तुझ्या कडेवर अरणी नाही एवढी मोठी बरणी. महाराज काय सांगावं. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, श्याम तेरी पागल कर जाती है, ओ घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. सोने की होती तो क्या करते मोहन, सोने की होती तो क्या करते मोहन, अरे बांस की होकर भी, बांस की होकर भी, बांस की होकर भी दुनिया को नचाती है. घनश्याम तेरी बंसी
तो तुम क्या करते मोहन, गोरे होते तो तुम क्या करते मोहन, काले रंग पर भी, अरे काले रंग पर भी दुनिया मर जाती है, घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. भगवंताच्या नामस्मरणाची, भगवंताची ही नामस्वरूप असणारी बंसी जर जीवाला जर वेळ लावून दिली तर जगाचं सुद्धा भान राहत नाही. जगाच्या पलीकडे त्याचा परमार्थ निघून जातो. जगाने किती धिक्कारलं, नावं ठेवली. एक गोष्ट सांगू, जगाच्या प्रवाहाच्या विरोधात गेल्याशिवाय भगवत स्वरूपाची प्राप्ती तुम्हाला नाही. जग म्हणतंय म्हणून परमार्थ करू नका. जग कसं म्हणतंय तसं परमार्थ करावं, अजिबात चुकीचंय. जग म्हणतंय तसं परमार्थ करू नये. संत म्हणतात तसा परमार्थ करावा. आणि संतांच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही परमार्थ केला तर हे जग तुम्हाला कंबरड्यात लाता घालायला बी मागे पुढे विचार करणार. हे जग तुम्हाला परमार्थ करू देणार असंच ना. बघा तुम्ही संतांचा इतिहास पहा. संतांना जगू दिलं का? मीराबाईला विष प्यावं लागलं, ज्ञानोबाईंच्या आई वडिलांना मरावं लागलं. लक्षात आलं? सावता महाराजांना छाती फाडावी लागली, गोरोबा काकांना पोराला पायाखाली तुळवावं लागलं. लक्षात आलं? तुकोबारायांना जगाने वेड्यात काढलं, म्हणले वेळा तुका आला, वेळा 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 तुका आला. तुकोबारायांना त्यांचे टाळकरी गेले, म्हणले देवा अहो तुकोबाराया तुम्ही भक्ती करत आहेत पण तुमच्या भक्तीला लोक वेळ म्हणतायत. तुकोबारा म्हणते मी वेळाचे म्हणले. वेळा झालो 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 हा हे हो वेळा झालो 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 हो 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 वेडियांच्या गावा गेलो वेडियांच्या गावा गेलो वेडियांच्या गावा गेलो ठीक आहे, परंतु आम्हाला इतिहास सांगा तुमच्यासारखं वेळ कोण झालं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सांगू? मी सांगतो माझ्यासारखं वेळ भूतकाळात कोण कोण झालं? मीराबाई झाली वेडी, बाई झाली वेडी, बहिणाबाई झाली वेडी, बहिणाबाई झाली वेडी, मुक्ताबाई झाली वेडी, मुक्ताबाई झाली वेडी, जनाबाई झाली वेडी, जनाबाई झाली वेडी. अरे प्रधान प्रपंचाचा पाडी हो
वेड्यात व्हावं लागतं, वेड्यात जमा व्हावं लागतं. त्याशिवाय महाराज भगवत स्वरूपाची प्राप्ती नाही, त्याचा परिचय, त्याची ओळख होऊ शकत नाही. म्हणून त्यासाठी लाज, भय, शंका दुरावीला मान या चारही गोष्टी दूर कराव्या लागतात. त्याशिवाय न कळे साधन, त्याशिवाय साधन करू शकत नाही. शेवटच्या त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ठीक आहे मग देवा, आम्ही अशी भक्ती करू, पण ही भक्ती करत असताना तुका म्हणे आता पुलिया सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे. देवा, तुझी भक्ती करू, गाऊ, नाचू, उड्या मारू, हे जग आम्हाला नावं ठेवील, आम्ही लाजणार नाही, घाबरणार नाही. पण एक लक्षात ठेव, तुका म्हणे आता आपुल्या सायासा. देवा, तुला सायासाने आमच्या जवळ राहावं लागेल. सायासाने म्हणजे कसं? जसं सायासाने तू मीराबाई बरोबर नाचला, ऐका ना, ऐका, मीराबाई बरोबर सायासाने नाचला, जनाबाई बरोबर सायासाने काम केलं, तू नामदेवराय बरोबर सायासाने नाचलाच. जसं तू सगळ्या संतांबरोबर सायासाने द्रौपदीची लज्जा राखली सायासाने, तसं तू सायासाने आम्हा जगदीशे, आम्ही तुझी भक्ती करू ना, त्या जगापासून सांभाळा. हाय, जे जग भामटय म्हणले, हे जग आम्हाला काही उतरू देणार नाही, परमार्थ करू देणार नाही, पण तुला आमचा सांभाळ करावा. कसा सांभाळ? ऐका ना, एक चरित्र सांगतो, हृदयाला स्पर्श करेल. भक्तीची अंतिम स्थिती, भक्तीचा अंतिम लेवल तुम्हाला मी त्या चरित्रातून सांगून जाईल. महाराज, भक्ती काय असते, तुम्ही आम्ही कुठे आहे भक्तीमध्ये हे आपल्याला समजेल, आणि संतांनी कुठल्या लेवलला भक्ती केली. ऐका ना, तुम्ही जर भगवंताची भक्ती सायासाने केली, भगवंताची भक्ती जर अगदी श्रद्धेने केली, तर देव तुम्हाला तुमच्या देवाच्या चरणापाशी सुद्धा तुम्हाला जागा द्यायला मागे पुढे विचार करणार. म्हणून आजही नामदेव पायरी तुम्हाला दिसते, नामदेवराय. बरं, जाऊ द्या, नामदेवरांची भक्ती तर होती, नामदेव देवापाशी पायरी दिली, पण त्या काळामध्ये ज्या समाजाला भक्ती करण्याचा अधिकार नव्हता, असे हरिजन समाजामध्ये जन्माला आलेले, दलित समाजामध्ये जन्माला आलेले माझे चोखोबाराय, त्यांना सुद्धा भेदाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या भक्तीवर अधिकार गाजवून भक्ती श्रेष्ठ ठरली, आणि देवाने तिथे जागा दिली. कुठे? चरणापाशी. म्हणून चोखोबारायांची समाधी कुठे? देवाच्या चरणापाशी. त्या समाजामध्ये त्या काळामध्ये भक्तीचा अधिकार नव्हता. बरं, पुढे जाऊन सांगतो, आजही ज्या समाजाला मान्यता नाही, आजही तुच्छ दृष्टीने पाहिलं जातं, त्या समाजाने म्हणजे त्या व्यक्तीने परमार्थ केल्यानंतर देखील त्या देवाला किंवा त्या व्यक्तीला चरणापाशी जागा दिली. कोण? एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवाने चरणापाशी जागा दिली. कशी दिली? ऐका. मंगळमेळ्यामध्ये श्यामा नावाची कलावंती राहते. ती श्यामा नावाची कलावंती नाच गाणं करते, वेश्याचा व्यवसाय करते, आपला उदरनिर्वाह करते. तिला एक मुलगी होती, दिसायला सुंदर सुंदर असा कंठ, सुंदर असा आवाज. तिचं नाव होतं कानोपात्रा. एके दिवशी महाराज मंगळ वेड्यावरून ज्ञानोबा माऊली सकळ संत मंडळीची दिंडी पंढरपूरच्या दिशेने जात असताना भगवंत संत अभंग म्हणू लागले. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे बी मातीर, ऐसा विठेवर देव कोठे. किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, असा सुंदर राजस सुकुमार गोळ असं मारे म्हणले, असा विठेवर उभा असलेला पांडुरंग. असं कौतुक जेवढे भगवंताबद्दलचं रूपाचं वर्णन कानोपात्रीच्या कानावर गेलं. कानोपात्रीची वृत्तीच बदलली. अरे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा एवढा सुंदर, असा कोणता देवी विठ्ठल जो विठेवर पंढरपूरला उभा आहे? आपण पाहिलं पाहिजे. अनेक पुरुष आपल्या दरबारात आले, पण एवढा सुंदर पुरुष, ज्या वर्णनातून तो एवढा सुंदर वाटतो, त्याला पाहिलंच पाहिजे. भगवंताला पाहण्याची ओढ लागली. आईला न सांगता खिडकीतून उडी मारली, कारण आई जाऊ देणार नाही म्हणून खिडकीतून उडी मारली. माऊलींच्या संतांच्या दिंडीत शिरली आणि महाराज पंढरपूरला आली. पंढरपूरला आल्यानंतर त्या ठिकाणी काय सांगावं, 28 युगापासून कमरेवर हात ठेवून विठेवर सावळा माझा श्यामा श्याम सुंदर पाहिला महाराज. एक रूप झाली. 3 दिवस राहिली महाराज भगवंताच्या चरणावरती.
आपण आईला न विचारता आलो मग घरी गेलं पाहिजे. घरी आली आई श्यामा ही वाटच पाहत होती, माझी मुलगी नेमकी गेली कुठं. आली आणि आल्यानंतर म्हणते का ग हे कानोपात्र एवढे 3 दिवस कुठे गेली होती, मला न सांगता मला न विचारता. त्यावेळेस ती म्हणते आई अगं मी पंढरपूरला गेली होती. काय सांगू आई, तिथे संतांची भेट झाली, धन्य कानोपात्रा भाग्याची भेटी झाली ज्ञानदेवांची म्हणून या. अगं आई तिथं सावळं रूप असणारं भगवंत, काय सांगावं त्या देवाचं रूप. आई आपल्या दरबारात अनेक पुरुष आले असतील, पण माझ्या सावळ्या कन्हैयासारखा सुंदर, माझ्या श्यामाश्याम पंढरीनाथासारखा सुंदर पुरुष मी आजपर्यंत पाहिला नाही. आई ऐक ना आई, अगं हे सगळं आपण सोडून निघून जाऊ. हे भौतिक आणि संसारिक सुखामध्ये आनंद नाहीये. अगं त्या भक्तीमध्ये, त्या विठुरायाच्या भक्तीत काय सुख आहे, काय सांगावं तुला. चल हे सोडून आपण निघून जाऊ. बस हे ऐकलं आणि श्यामाच्या खालची पायाची मातीच घसरली. म्हणले आपली पोरगी पागल झाली, म्हणले आपली पोरगी आपल्या कामाची राहिली नाही म्हणले. बस बिदरच्या बादशाला पत्र पाठवलं, कानोपात्रीची विक्री करून टाकली. महाराज विक्री करून टाकल्यानंतर त्याचे शिपाई घेण्यासाठी आले आणि महाराज त्या ठिकाणी कानोपात्रीला घेऊन जात आहेत. कानोपात्रा म्हणते आई नको ना मला विकूस ग. अगं आई असं नको करूस ग. अगं तू म्हणशील ते मी करेल, पण नको ना मला विकू नकोस. महाराज कंबरड्यात लाद घातलं, जा म्हणले तू माझ्या कामाची राहिली नाही. महाराज बिदरच्या बादशाची लोक शिपाई त्या ठिकाणी घेऊन चाललेत. घेऊन जात असताना त्या ठिकाणी महाराज शेवटची इच्छा व्यक्त केली त्यांच्या जवळ आणि सांगितलं हे शिपायांना तुम्ही जिथं घेऊन जाणार तिथं यायला मी तयार आहे, पण माझी शेवटची इच्छा पूर्ण करा ना. म्हणजे काय पंढरपूरला न्या, मला पांडुरंगाला एक शेवटचं पाहू द्या, नंतर तुम्ही कुठेही घेऊन जा. कानोपात्री शेवटची इच्छा म्हणून त्या ठिकाणी पंढरपूरला आणलं गेलं. हे गेटवर शिपाई उभे राहिले. आतमध्ये कानोपात्रा धावत धावत गेली, देवाच्या चरणावर डोकं ठेवलं आणि एकच म्हणते देवा नको देवरा नको देवरा नको देवरा. कानोपात्रीची अर्थ हाक देवाला आहे महाराज. कानोपात्रीचे शब्द आहे नको देवरा. माझं दुर्दैव आहे की मी एका वेश्येच्या घरी जन्माला आले. ठीक आहे, आईने कधी संस्कार दिले नाही, पण संतांच्या विचाराने मी प्रेरित झाली, तुझ्यापर्यंत तुला भेटण्यासाठी आले. तेव्हा संतांच्या कृपेने निर्गुण स्वरूप मला कळालं, पण ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा या भूमिकेप्रमाणे तुझी सगुण भक्ती मला करायची देवा. देवा ही बिदरची लोक जर मला घेऊन गेली तर पुन्हा मला परत कधी येऊ देणार नाही देवा. आणि तुझ्याशिवाय आता माझं एक क्षण सुद्धा जगणं होणार नाही. तुला जर मी पाहिलं नाही सगुण रूपाने, तुझी ही गोड सुंदर सावडी मूर्ती जर मी पाहिली नाही, मी जगू शकत नाही. हे देवा, तुझ्याकडून माझ्या प्राणीची भीक मागते, काहीतरी चमत्कार कर, या लोकांना जाऊ दे, मला तुझ्या चरणापाशी मला एकरूप होऊ दे. हे लोक घेऊन गेले बिदरला तर पुन्हा येऊ देणार नाही. जी आईच्या अपेक्षेने मी जगत होती ती आई सुद्धा स्वार्थी झाली.
आता ती आई आई न राहता आता माझी आई म्हणजे तू ये विठाई. माझी आई, माझा भाऊ, माझा बाप, माझा सखा, सर्वस्व तू जे, तुझ्याशिवाय माझा आता कोणी नाही. मला वाचवशील ना देवा. हा तुम बिन मोरी मन खबरले, तुम बिन मोरी मन खबरले, गोवर्धन गिरधारी द्रौपदी थारी, लाखों लाज हमारी. ए देवा, माझी लाज राख देवा. भगवंत आता येईल तेव्हा येईल. कानोपात्रीने काही विचार केला नाही. या भौतिक संसारी जगामध्ये एकरूप होण्यापेक्षा, या लोकांच्या बरोबर जाण्यापेक्षा माझ्या देवाच्या चरणाशी कधीही एकरूप झालेलं हे चांगलंच. माझ्या कानोपात्रीने काही विचार केला नाही. माझ्या कानोपात्रीने महाराज देवाच्या चरणावर या जगाचा हात जोडून निरोप घेतला. देवाच्या चरणावर डोकं ठेवलं आणि कानोपात्रीने देवाच्या चरणाशी एकरूपता साधली आणि तिथं जीव सोडून दिला. हरणीचे पाणस व्याघ्रधरी, व्याघ्रधरी. कानोपात्रीने आपला जीव सोडून दिला. भगवंताने कानोपात्रीची आत्मज्योत स्वतःच्या हृदयाशी एकरूप करून घेतली. हे शिपाई आतमध्ये आले, कानोपात्र बाहेर येत नाही म्हणून पाहिलं तर कानोपात्रीने जीव सोडून दिलाय. तिचं शरीर तिथंच सोडलं, निघून गेले. महाराज अनंत शास्त्री पहाटेच्या टायमिंगला आले. मेलेलं प्रेत शरीर पाहिलं. भगवंत स्वप्नात जाऊन अनंत शास्त्रींना सांगतात, ही माझी निश्चिम भक्त आहे, ही माझ्या चरणापासून लांब नाही गेली पाहिजे. शास्त्रीजी, माझ्या उजव्या साईडला हिचं शरीर गाळण्यात यावं ही विनंती केली. आणि महाराज भगवंताच्या आदेशानुसार शास्त्रींनी, अनंत शास्त्रीने ते धड उचललं कानोपात्रीचं आणि देवाच्या उजव्या साईडला तिथे खड्डं केलं, तिथं कानोपात्रीचं धड गाडलं. आणि काही दिवसांनी कानोपात्रीचं धड जिथं गाडलं होतं तिथंच एक झाड जन्माला आलं. त्या झाडाचं नाव कानोपात्रीचं झाड. आजही जर तुम्ही पंढरपूरला गेलात तर महाराज त्या ठिकाणी दर्शन बारीतून तुम्ही ज्यावेळेस देवाच्या मंदिराकडे प्रवेशासाठी येतात त्यावेळेस महाराज त्या कानोपात्रीच्या समाधीच्या त्या झाडाच्या खालून तुम्ही पुढे येतात, कानोपात्रीचं मंदिर पाहायला मिळतं. तिथंच कानोपात्रीचं धड गाडलंय. आजही माझी कानोपात्र तुम्हाला दर्शन देते त्या झाडाच्या रूपाने. आम्हा जगदीशे सांभाळावे, तुका म्हणे आता आपुल्या सायासा. माझ्या भगवंताने सायासाने माझ्या कानोपात्रीचं संरक्षण केलं, या जगापासून तिचा सांभाळ केला आणि एवढा अधिकार दिला तर चरणापाशी जागा दिली. म्हणून देवाच्या समोर उच्च नीच काही नेनो भगवंत. देव जात पाहत नाही, धर्म पाहत नाही, वंश पाहत नाही, सकळांशी येते आहे अधिकार. यारे यारे लहान थोर याती भलती नारी. भलत्या नाऱ्या सुद्धा त्या ठिकाणी महाराज उद्धरून गेल्या म्हणजे कानोपात्रा महाराज. म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांना अधिकार. म्हणून माझा विठुराया समतेचा भगवंत, रंजल्या गांजल्यांचा भगवंत त्या ठिकाणी म्हटला जातो. हो, भक्तांचा विठू माझा लेकुर बाळा असा तो भगवंत. आणि तो सांभाळ करतो. फक्त श्रद्धेने सुंदर अशा पद्धतीने त्या ठिकाणी भगवंताची भक्ती करा, तुम्हाला तो अनुभवाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी आपण या फुरसुंगी गावामध्ये सुंदर अशा पद्धतीने हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय संजयजी हरपडे, आदरणीय सौभाग्यवती सुधाताई हरपडे यांच्या प्रयत्नातून माजी सरपंच
फुरसुंगी गाव यांच्या प्रयत्नातून हा भव्य दिव्य सोहळा सन मराठी चॅनल हे नावाजलेलं चॅनल असून जगापर्यंत सूर्यप्रकाश नेतो तसं ज्ञानाचा प्रकाश सन मराठी या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न कीर्तनाच्या माध्यमातून करतो. या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने अतिशय सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या ठिकाणी कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर अशा पद्धतीने सेवा साथ दिली आणि या ठिकाणी तुमच्या चरणावर या ठिकाणी सेवा समर्पित करतो. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी हा बोलिले पुरे वेडे वाकुडे वटरे करा क्षमा पैराग महाराज तुम्ही हरे नाही उच्चारिला अधिकार व्यापुला करा क्षमा पैराग महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पैराग महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिकावर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, संत श्रोमणी सावता महाराज, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की, सद्गुरु सच्चिदानंद नामदास भगवान की, गुरुवाने गोविंद बापू ताराताई महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गोपाल कृष्ण भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज की, बाल शहीद शिरीष कुमार की.